नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता पाहिजे तर करा लँड सीडिंग अपडेट, अन्यथा मिळणार नाही हप्ता। शेतकरी मित्रांनो, देशातील सर्व 12 कोटी PM किसान सन्मान योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना लँड सीडिंग अपडेट करण्यासाठी आता सुविधा उपलब्ध झाली आहे। याबद्दल सविस्तर माहिती आली असून कृषी विभागाला आदेश देखील देण्यात आले आहेत। देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी व तसेच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून 2019 वर्षापासून PM किसान सन्मान योजना संपूर्ण देशात राबवण्यात आली। या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्यास सुरुवात झाली। PM किसान योजनेचा लाभ देशातील 12 कोटी शेतकरी व राज्यातील 93 लाख शेतकरी घेत आहेत। PM किसान योजनेचे स्वरूप म्हणजे 2000 रुपये प्रमाणे प्रत्येक वर्षी तीन हप्ते अशी वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्यात येतात। आणि या योजनेअंतर्गत आजवर सर्व पात्र शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत। म्हणजेच प्रत्येकी शेतकऱ्यास 30,000 रुपये आजवर PM किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळाले आहेत। 2022 मध्ये सर्व शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या लाभासाठी eKYC करणे बंधनकारक करण्यात आले होते। यासोबतच आधार कार्डला बँक खाते लिंक करणे आणि लँड सीडिंग म्हणजेच जमिनीची माहिती अद्ययावत करून घेण्यास सांगण्यात आले होते। यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून मोफत KYC तसेच आधार कार्डला बँक खाते लिंक करू शकत होता। परंतु शेतकऱ्यांना लँड सीडिंग करताना अनेक अडचणी येत आहेत, कारण या प्रक्रिया मोबाईलवरून करता येत नाहीत। म्हणजे शेतकऱ्यांना तुमच्या PM किसानच्या बेनिफिशरी स्टेटसमधील लँड सीडिंग नो हा एरर येत असल्याने तुम्हाला तुमच्या महसूल कार्यालयात जावे लागणार आहे। महसूल कार्यालयात PM किसान लँड सीडिंग अपडेटसाठी लॉग इन करून पर्याय देण्यात आला आहे, ज्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे। आणि महसूल कार्यालयात जाऊन PM किसान संदर्भातील अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांची भेट घेऊन तुम्ही तुमच्या जमिनीची माहिती अद्ययावत करून घेऊ शकता। यासाठी तुम्ही महसूल कार्यालयात जाताना 7/12/8 उतारा तुमचे आधार कार्ड देखील घेऊन जायचे आहे। तर मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला सविस्तर वाचायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।